अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। साजनी येथील सहस्त्रफणी भगवान पार्श्वनाथांच्या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून भक्त व जैन मुनी येत असतात। जैन मुनी या राहण्यासाठी येथे मुनी निवास बांधण्यात येईल अशी घोषणा कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल अवाडे यांनी केली। ते साजनी तालुका हातकणंगले येथील जैन मंदिर समोर बांधलेल्या भक्त निवास लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। ते पुढे म्हणाले, साजनी व आवाडे कुटुंबियांचे नाते अतूट असून साजनी गावच्या विकासासाठी लागेल ती मदत करू असे आश्वासन दिले। माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, सहस्त्रफणी भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती अतिशय कार्य असून मूर्तीच्या दर्शनाने वेगळी अनुभूती येते। मूर्ती प्रतिष्ठापना 45वा वर्धापन दिनानिमित्त व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनी भक्त निवास या वास्तूचा लोकार्पण सोहळा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। राहुल अवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे येथे मुनी निवासाची लवकरच उभारणी केली जाईल। तसेच ग्रामदैवत हनुमान मंदिर शेजारी ही जागा उपलब्ध करून दिल्यास सांस्कृतिक हॉल बांधण्यात येईल। स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी नांदणी मठाचे व साजनी अतिशय क्षेत्राचे नाते ऐतिहासिक आहे। पूर्वीचे वास्तुपूज्य स्वामी भट्टारकजी यांचे स्वप्न बनून सहस्त्रफणी भगवान पार्श्वनाथांची मूर्ती निर्माण झाली। मूर्ती प्रतिष्ठापना वेळी अनेक आचार्यांची पावन उपस्थिती होती। बालाचार्य तत्वार्थानंदी महाराज यांनी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांची आर्ष परंपरा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले। सुरुवातीस स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या हस्ते व श्री 108 बालाचार्य तत्वार्थानंदी महाराज तसेच माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉक्टर राहुल अवाडे यांच्या उपस्थितीत भक्त निवासाचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमात सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सरपंच शिवाजी पाटील यांनी केले। या प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल अवाडे, प्रकाशराव अवाडे, जिल्हा परिषद उप अभियंता NK कांबळे, पंचायत समिती उप अभियंता निलेश शिंदे, ठेकेदार सचिन दानोळे, प्रमोद राणे, सनतकुमार भोजकर, सरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच अजिंक्य कोळी तसेच आदिनाथ कुंभोजे व बाळोसो गणपती पाटील यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रुईचे अभय काश्मीर, पट्टणकोडुलीचे गोगाव आमदार, श्रावक श्राविका, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार माजी उपसरपंच सौ मनीषा सुरेश मोघे यांनी मानले। सूत्रसंचालन सौ अनिता कुंभोजे यांनी केले। दरम्यान दुपारी सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीचा पंचामृत अभिषेक अनिल कोथळे यड्राव व अप्पोसो पुढचे इचलकरंजी व परिवार यांच्या हस्ते करण्यात आला। सायंकाळी सगळ्या मिरवणुकीने रथोत्सव साजरा करण्यात आला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।